नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नव्याने साकारण्यात येणाऱ्या जिल्हा रुग्णालयाची केली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी। ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांचा वाढदिवस धुळे मराठी पत्रकार संघात करण्यात आला साजरा। पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या जवान चंदू चव्हाणसह परिवाराने दिले धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे स्टेशन रोड स्तंभाजवळील अतिक्रमित टपरी काढले आणि नागरिकांनी मनपा प्रशासनाचे मानले आभार। साखरे रोड भीमनगर येथे जल्लोषात शौर्य दिन साजरा, हजारोच्या भीमसैनिकांनी विजय स्तंभाला दिली मानवंदना। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यात नव्याने साकारण्यात येत असलेल्या 100 खाटांचे बहुमजली रुग्णालयाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे, महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले सह शिवसैनिकांनी पाहणी केलेली असून रुग्णालयात OPD, ऑपरेशन थिएटर, ICU, सिटी स्कॅन वार्ड, सोनोग्राफी सेंटर, कार्डियक लॅब, ब्लड स्टोरेज सेंटर, अपघात विभाग, सर्जिकल वार्ड अशा सर्व विभागाची पाहणी आज शिवसेना नेतेसह पदाधिकाऱ्यांनी केली असून त्यांच्या समेत धुळे जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन श्री डॉक्टर देगावकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, HOD व स्टाफ उपस्थित होते। अत्यंत दर्जेदार रुग्णालय व अत्याधुनिक कार्डियक लॅबचे लवकरच आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना नेता मनोजभाऊ मोरे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली। काल धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे सर्व पदाधिकाऱ्यांसमेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर साहेब, त्यांचे सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या सर्व स्टाफसह जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल हॉस्पिटलची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर जी काही गेल्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलबद्दलची जनभावना झालेली होती, मेडिकल कॉलेज शिफ्ट झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत जी काही लोकांची जनभावना झालेली होती की इथे ट्रीटमेंट मिळत नाही, डॉक्टर उपलब्ध नसतात किंवा पेशंट आलं तर त्याला मेडिकल कॉलेजला रेफर केलं जातं, परंतु आता ती परिस्थिती बदललेली आहे। अतिशय चांगला हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलने चांगलं रूप आता घेतलेलं आहे। सर्वच प्रकार तिथे, त्याच्यामध्ये आम्ही काल OPD मध्ये फिरलो, ऑपरेशन थिएटरमध्ये फिरलो, ICU मध्ये फिरलो, सिटी स्कॅनचा रूम बघितला, ब्लड स्टोरेजचा रूम बघितला। सगळ्या ठिकाणी फिरून तिथे अपघात विभाग असेल, जे काही त्यांचे कार्यरत विभाग आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत। महिला रुग्णालय 100 खाटांचं नवीन तयार होतंय, त्याचं देखील लवकरच आपण आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करणार आहोत। ते देखील अतिशय चांगलं काम धुळे जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून झालेलं आहे। एक महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की खासगी रुग्णालयामध्ये जे काही रुग्ण गेल्यानंतर योजनेत जरी बसला तरी त्याच्याकडून जास्ती पैशांची मागणी होते आणि तो काही तिथला खर्च आहे तो परवडेनासा आहे, गोरगरीब रुग्णांचं कंबरडं मोडणारा आहे। आणि जर हिरे मेडिकलमध्ये जायचं म्हटलं तर सर्वसामान्य रुग्णांना, सर्वसामान्य नागरिकांना येणे जाण्याचा भाड्याचा खर्च देखील त्यांना परवडत नाही आणि योग्य सुविधा मिळेल की नाही याची शाश्वती नसते। परंतु हे धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं, 2 राज्यांच्या सीमेवर असलेलं आणि अनेक राष्ट्रीय महामार्गांवरून जाणारं धुळे शहराचं मध्यवर्ती ठिकाण असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत। कार्डियक लॅब देखील अत्यंत उच्च दर्जाची होते आहे। तिथे तुम्हाला कार्डियक लॅबमध्ये एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी सारख्या सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। महिला रुग्णालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरी पासून सिझेरियन जरी करायचं म्हटलं खासगी रुग्णालयात तर 50-60 हजार रुपये, 70 हजार रुपये बिल खासगी रुग्णालयामध्ये सिझेरचं द्यावं लागतं, परंतु ही सर्व सुविधा आपल्याला धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत मिळणार आहेत। धुळ्यातील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक व्यंग्य नगरीचे संपादक, उत्कृष्ट चित्रकार, उत्तम कलावंत माननीय श्री राजेंद्रजी सोनार यांनी आज वयाची 62 वर्ष पूर्ण केलेली असून त्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे आज साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सार्वजनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोजभाऊ मोरे यांच्या हस्ते पुष्पबुके देऊन राजेंद्रजी सोनार यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश नाना शिरसाट, सचिव
सचिन भाऊ बागुल सदस्य, प्राध्यापक मोहन मोरे सर, A1 न्यूजचे उपमुख्य संपादक दीपक शिंदे, पत्रकार संघाचे सदस्य आकाश भाऊ सोनने, पत्रकार संघाचे सदस्य राकेश भाऊ गाळणकर, सहसदस्य जमील शाह, सदस्य अनिश काठिक आदींनी देखील राजेंद्रजी सोनार यांना पुष्पफूल देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक, धुळे जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील व्यंगनगरीचे संपादक माननीय राजूभाऊ सोनार यांचा आज एक छोट्याखानी आपण धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. भगवंता त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण करो. त्यावेळी त्यांचं स्वागत करताना धुळे जिल्हा मराठी संघाचे सचिव सचिन बागुल, आमचे ज्येष्ठ पत्रकार मोहन भाऊ मोरे, राकेश गाळणकर, अनिश शेख यांच्यासह सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन प्रकाश नाना शिरसा, दीपक शिंदे यांनी सर्वांनी राजूभाऊ यांना त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भगवंताकडे मनोकामना केली की भगवंता आमच्या राजूभाऊंना दीर्घायुष्य देऊन आमच्याबरोबर पत्रकार संघाला त्यांचा नेहमी आम्हाला आशीर्वाद असावा. जवान चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यात राहत असून भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत होते. दरम्यान भारतीय सीमा ओलांडून ते पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने त्यांना 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात ठेवण्यात आलेले होते. मात्र केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर त्यांना भारतात आणले. यानंतर जवान चंदू चव्हाण यांचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. मात्र सैन्य दलाच्या कारवाईनंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. दरम्यान माझ्यावर झालेली ही कारवाई अन्यायकारक असून मला खाजगी ठिकाणी नोकरी मिळत नसल्याने माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याकरिता मला न्याय मिळावा अशी मागणी आज जवान चंदू चव्हाण यांनी केलेली असून त्या संदर्भात आज जवान चंदू चव्हाणसह परिवारातर्फे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जय हिंद, वंदे मातरम. आम्ही देश सेवा करायला जातो का आतंकवादी बनायला जातो हा प्रश्न मी सरकारला विचारतोय. केंद्र सरकार असो या राज्य सरकार असो, आपल्या भारतामध्ये जे जवान देशाची रक्षण करायला जातात त्यांना जर अधिकाऱ्यांनी सूड भावनेच्या पद्धतीने जर घरी पाठवलं, त्या जवानाला देशात नोकरी करायचा अधिकार नाही आहे आणि तो एक टेररिस्ट सारखं त्याचं शोषण होतं. कशा पद्धतीने ते तुम्हाला थोड्यात सांगतो मी की जर आम्ही 11 वर्ष सेवा केली, किती बी वर्ष सेवा केली, आम्हाला जर अधिकाऱ्यांनी घरी पाठवलं तर आमचं एक नेर पोलीस स्टेशनला एक व्हेरिफिकेशन जातं की यांना सैन्यामधून काढलं आहे आणि आम्हाला स्थानिक कंपनीमध्ये सुद्धा घेतलं जात नाही. म्हणजे आम्ही एवढे क्रिमिनल होऊन जातो की देशाची सेवा करायला जातो आणि आमचा जो पैसा असतो 10-12 वर्षाचा तो सुद्धा पैसा सरकार खाऊन घेतं. म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आजपर्यंत आकडा सांगत नाही. 78 वर्ष झाले आझाद होऊन भारतामध्ये किती जवानांना बिना सेवेचं बिना पेन्शनचं घरी पाठवलेलं आहे त्याचा आकडा सांगत नाही. कारण की त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांची नोकरी गेली, त्यांचं सर्व गेलं म्हणजे परिवार बर्बाद झालेला आहे. त्यांना देशात नोकरीचाच अधिकार नाही आहे. पण पाकिस्तानाहून येणाऱ्या आतंकवाद्यांना नोकऱ्या मिळतात कारण की ते हा कर्णधार आहेत. आणि दुश्मन देशामधून जे बांगलादेशी येतात त्यांना सुद्धा नोकरीचा अधिकार आहे. पण आपल्या देशामध्ये एका सैनिकाला, जे भारतामध्ये असंख्य सैनिक आहे, 15 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाही आहे. आणि जेव्हा मी रक्षामंत्रींना भेटायला जातो ते भेटायला तयार नाही. काय तुझी ते मागणी माझी ही आहे की आम्हाला जर देशात नोकरीचा अधिकार नाही तर आमचं नागरिकत्व काढून टाका. आम्ही कुठे जाऊ? कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही. 12 लाखाचं कर्ज या मुलाला मला मोठं झाल्यावर हा विचारेल पाकिस्तानामध्ये तू का गेला होता? मी हे सांगेल का नवाज शरीफ सोबत मी चाय प्यायला गेलो होतो? मी तर चाय प्यायला गेलो नव्हतो. पाकिस्तानाहून आपले जे प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत चाय पिऊ शकता, आम्ही न्याय मागू शकत नाही. म्हणून मी हा कलंक मिटवण्यासाठी निघालेलो आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या बाराने आज मी POW होतो. POW म्हणजे युद्धामध्ये बंद पडलेला कैदी. मी युद्धामध्ये होतो आणि मग त्याच टायमाला सर्जिकल स्ट्राईक होते आणि पाकिस्तानचं न्यूज येतं की ने 2 लोक मारले म्हणून. हा प्रूफ एव्हिडन्स पाकिस्तान सांगतो. पण तरीसुद्धा मला आज माझ्या न्यायासाठी भीक मागावं लागते. धुळे शहरातील स्टेशन रोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण दैनंदिन जीवनात व्हावे याकरिता या ठिकाणी स्तंभ उभारण्यात आलेला आहे. दरम्यान या ठिकाणी दररोज पंचशीलाचे सार्वजनिक स्वरूपात स्मरण करण्यात येते. याच ठिकाणी तेथील काही लोकांनी टपरी ठेवून अतिक्रमण केल्याने भीमसैनिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. याबाबत धुळे शहरातील आंबेडकरी अनुयायी यांनी टपरी हटविण्याबाबत धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना या संदर्भात निवेदन दिलेले होते. तरी देखील अतिक्रमण काढण्यात आले नव्हते. याबाबत काल आंबेडकरी महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर टपरी हटविण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदोलनाची दखल घेत मनपा प्रशासनाने तात्काळ टपरी हटवण्याचा आदेशित केल्याने काल आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याने काल आंदोलकांनी मनपा आयुक्तांचे आभार व्यक्त केले. दरम्यान
आजच्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, वंचितचे नेते शंकरांना खरात, सागर ढेवरे यांच्यासह स्टेशन रोड परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम. परवा जिल्हाधिकारी साहेबांना अतिक्रमणासंदर्भात जे निवेदन दिलं होतं सर्व समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून, त्या आंदोलनाला आज अमिता दगडे पाटील ज्या महापालिकेच्या प्रशासक आहेत आणि आयुक्त आहेत यांनी त्या आंदोलनाला दुजोरा दिला आणि आज त्यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन धुळे शहराचे DYSP उपासने साहेब तसेच शहर पोलीस स्टेशनचे PI दीपक पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज जी संदीप पाटोळे नामक यांनी जी जातीय तेढ निर्माण होण्यासाठी स्तंभासमोर जी दारूचा व्यवसाय थाटण्यासाठी जे दुकान ठेवलं होतं ते दुकान आज आमच्या साक्षीने महापालिकेत जमा करून घेण्यात आले आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या समाजाच्या वतीने आज जी शौर्य दिनाची गाथा महाराष्ट्रभर आणि देशात शौर्य दिनाची जी गाथा आहे त्या शौर्य दिनाचं औचित्य साधून आज आम्हाला अमिता दगडे पाटील तसेच धुळे शहराचे DYSP यांनी एक चांगली भेट दिली आणि आमचा स्तंभ अतिक्रमणातून मोकळा करून दिला. त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचे स्टेशन रोडची जी स्तंभाची जी कमिटी आहे सगळ्या महिला पुरुष त्यांच्या वतीने आभार मानतो. आणि आज सकाळपासून जे ठिय्या आंदोलन 12 वाजेपासून तर आज 5 वाजेपर्यंत ज्या ज्या लोकांनी या आंदोलनात सहभागी झाले आणि ठिय्या देऊन बसले त्या सगळ्यांचे मी स्टेशन रोडच्या वतीने वैयक्तिक आभार मानतो. जय. धुळे शहरातील भीमनगर येथे माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांनी पुणे भीमा कोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभ त्याची प्रतिकृती भीमा कोरेगाव स्तंभ भीमनगर येथे उभारलेले असून या शौर्यस्तंभाला 1 जानेवारी या दिवशी हजारोच्या संख्येने भीमसैनिक मानवंदना देण्यासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील भीमनगर येथे उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाला हजारो भीमसैनिकांनी मानवंदना दिली. त्याचप्रमाणे 1 जानेवारी या विजय दिनानिमित्ताने हजारो भीमसैनिकांनी जल्लोष आनंदोत्सव देखील साजरा केला. यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झालेले होते. आज 2025 1 जानेवारी भीमा कोरेगाव सूर्य दिवस म्हणून धुळे जिल्ह्यात हा फार भीमनगर साखरोड धुळे इथं फार मोठ्या उत्साहाने मनवला जातो. त्यामुळे धुळे जिल्ह्यातले तमाम दलित या खेडेपाड्याचे आपले दलित बंधू सर्व लोक इथं भीमा कोरेगाव स्तंभीला मानवंदना देण्यासाठी येतात बुवा हजारो संख्येने. तर सर्वांनी हे आता आमचं 8वं वर्ष आहे. तर आमची एवढीच सर्वांना अजून या विनंती आहे. तर याच्या पुढेही अजून भीमा कोरेगाव विजयस्तंभ 1 जानेवारीच्या शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी धुळे जिल्हा तमाम भीमसैनिकांना माझी नम्राची विनंती. तर सर्व साखरोड भीमनगर धुळेला भीमा कोरेगाव स्तंभ विजयस्तंभाला मानवंदनासाठी यावा. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव पूनम शिरसाट. आज 1 जानेवारी रोजी भीमनगर येथे माननीय माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांनी भीमा कोरेगावाची पूर्णाकृती भीमनगर येथे उभारली आहे. पूर्णाकृतीला आज 8 वर्ष पूर्ण होत आहे. जे लोक पुण्याला भीमा कोरेगावला जाऊ शकत नाही ते भीमनगर येथे विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. असाच पुढच्या वर्षी देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात येथे येऊन मानवंदना द्यावी एवढी आम्ही विनंती करतो. शौर्य दिवसाच्या माझ्या तमाम भीमसैनिकांना व दलित समाजाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.